मजा येणार. बोल काय बोलायचं तुला. हायवे सोडल्यानंतर राईट टर्न घेतला की वाईला जायचं रोड तिथं रस्त्याचं काम चालू आहे बघा. असं इथं महाबळेश्वरमध्ये हेच आहे की काय म्हणतात, एंट्री केलं 5 गणीला की तसे चार्जेस घ्यायला सुरुवात करतात. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आता निघालो ट्रिपला बऱ्याच दिवसांनी. आता लास्ट आपण गुहागरची ट्रिप केली होती डिसेंबरमध्ये आणि आता आहे मार्च महिना जे सुरू झाला आहे आणि आता निघालो आपण एका ट्रिपला. आलात काय भेटलं? हां मनी हां चला ठेवा सामान बघ. चलो आता गाडी बॅग भरली, बॅग वगैरे ठेवले, पाण्याचा कॅरेट घेत. आता किती वाजलेत बघा, 10:30 झालेत. लेट झालं आहे कारण वेदिकाची शाळा होती, हाफ डे होता तिला, आज सुट्टी नव्हती. ती शाळा करून आली, 10वीचे पेपर चालू असल्यामुळे त्यांना हाफ डे. आणि आता निघी आपण ट्रिपला. बघा परीने तिची डॉल घेतली, सोफिया. काय नाव आहे? सोफियाच ना? सोफिया घेतली तिच्यासोबत. सोफिया आहे म्हण. आता आपला ट्रिप मॅटर केला आहे 0 आणि इथून निघूया आणि बघू आता टोटल किलोमीटर किती होते येऊन घरी रिटर्न येईपर्यंत. आणि आपण निघालो ॲक्च्युली महाबळेश्वरला बऱ्याच दिवसांनी. आता फक्त वेदिका जेव्हा लहान होती ना तेव्हा गेलो होतो महाबळेश्वरला. परीनं बघितलंच नाही आहे. परी आता फर्स्ट टाइम महाबळेश्वरला चालले आहे ना परी? हां आता मजा येणार आहे. चलो लेट स्टार्ट जर्नी, चालू करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ऑलराईट, आपण निघालोत महाबळेश्वरला आणि आता लागलो NH48 हायवेला. घरापासून महाबळेश्वरचं अंतर आहे 135 किलोमीटर. 3 तास लागतात ॲज पर गुगल. चलो मजा येणार आहे. बऱ्याच दिवसांनी चाललोत. उन्हाळा सुरू झाला आहे आणि ॲज यू नो महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे, हिल स्टेशन आहे, त्याच्यामुळं तिकडे मजा येणार. बोल काय बोलायचं तुला, बोलत जा, व्हिडिओमध्ये बोलत जा. महाबळेश्वरमध्ये 2 दिवसाचा मुक्काम आहे असणार आहे. आता बघा ऑलमोस्ट 11 वाजत आले, 5च मिनिट राहिलेत. आपण लेट निघालो ॲक्च्युली. सकाळी जर 8 वाजता निघालो असतो तर या टायमिंगला आपण महाबळेश्वरमध्ये असतो, पण शाळेमुळे आपण लेट निघालोत. ठीक आहे, आपल्याला तसे 2 दिवस स्टे करायचे आहे. मग तिथलं जे काही ठिकाणं आहेत, महाबळेश्वर आहे, जुनं महाबळेश्वर, मेन महाबळेश्वर, मग मार्केट आहे, मग प्रतापगड किल्ला आहे तो बघायचा आहे आपल्याला. जवळ तापड आहे ते जमलं तर बघू. मग पंचगणीम आहेत, पंचगणीमध्ये बरेच स्पॉट्स आहेत, भरपूर ठिकाणे तिकडं एक्सप्लोअर करण्यासारखे, फिरण्यासारखे. फक्त चालायचं जास्त आहे कारण पॉईंट्स डोंगराच्या कडेला वगैरे असतात, त्यामुळे तिकडं पायीच जावं लागतं, गाड्या तर जात नाहीत. लेट्स सी. व्हिडिओ सगळे बघत राहा शेवटपर्यंत. याचं सिरीजमध्ये बनवणार आहे, 2, 3 किंवा 4 भाग कसे पडतील त्या हिशोबाने बनवणार आहे. तर बघत राहा, मजा येणार आहे. आणि आज आपला पहिला दिवस आहे. आणि बघा बाहेर ऊन इतकं वाढलं आहे ना, म्हणजे 11:15 झाले जस्ट, पण बाहेरचं समोर स्क्रीनवर आहे ना, तुम्हाला मोबाईलमध्ये कळते कारण मग स्क्रीनवरती भरपूर ऊन हिट होते. आणि मला ॲक्च्युली डोळ्याला म्हणजे नाही का त्रास व्हायला लागला हे उन्हामुळे, म्हणून गॉगल घातला आपण. कारण ड्रायव्हिंग करताना कसं त्रास नाही झाला पाहिजे. ठीक आहे. आणि चलो आता आपण पोचलो नरे. आता पुढे आपल्याला कात्रजचा बोगदा लागणार आहे. आता इथून असं चढ सुरू झालेला आहे आणि ऑलरेडी आपल्याला लेट झालेलं आहे 11:15. आणि घरी आपण नाश्ता केला आहे, पोहे वगैरे खाल्लेत मस्त. हां लवकर निघाला असतो तर पुढे कुठेतरी नाश्त्याला थांबलो असतो, पण आता ऑलरेडी आपण लेट निघालो. नाश्त्याचा टाईम घरीच झाला होता, त्यामुळे नाश्ता घरी गेला. आणि मग आपल्याला कंटिन्यू करू प्रवास. पुढे बघू कुठं थांबता आलं तर, नाहीतर नॉनस्टॉप जाऊ. आणि आपल्याला कुठेतरी CNG भरायला थांबावं लागेल. संपत आला म्हणजे अजून जर नाही, अजून आहे पुढे कुठे भेटेल तिथं बघू, जिथं गर्दी कमी असेल. ट्रक्सवाले बघा इकडं चढ असल्यामुळं काय होतं, ट्रकला तेवढं हे नाही होतं. बघा कसे चाललेत तिन्ही एकत्र. रस्ता अडवला आहे. ठीक आहे, आता समोरच बोगदा दिसतो. आता मला चष्मा खाली घ्यावा लागेल की वर घ्यावा लागेल, आणि मला चष्म्याने मग दिसणार नाही आतमध्ये बोगद्यात. न्यू कात्रज टनल 1458 मीटर. चलो बोगद्यात गेलो आपण. वाव. आणि हा बघा बोगदा. आणि चला फायनली आता बोगदा संपला. आपण बोगद्याच्या बाहेर पडलोत. बोगद्याच्या बाहेर पडलं की एकदम ऊन डोळ्याला चमकलं. समोर दिसतोय तो आहे खेड शिवापूर टोल नाका. 11:30 आपण आलोत खेड शिवापूर टोल नाक्याला.
चला आता हा समोर दिसतोय का डोंगर, हाच आहे खंबाटकी घाट, म्हणजे खंडाळा घाट पण म्हणतात त्याला. आपल्याला हा खंबाटकी घाट पार करायचे आणि आज वीकडे आहे, वीकेंड नाही आहे, शनिवार नाही, आज शुक्रवार आहे, म्हणून रस्त्याला गर्दी कमी आहे. आता उद्या बघा शनिवार जसा होईल, वीकेंडला पब्लिक जास्त महाबळेश्वर वगैरे जाणारे असतात, आज तर नाही. आणि डोंगर बघा किती भारी दिसतोय ना, असं लांबून जबरदस्त. आणि पावसाळ्यात तर पूर्ण हिरवागार दिसून येतो. आता हिरवागार नाही, ऊन पडल्यामुळे सगळं वाळून गेलंय, पण पावसाळ्यात एक नंबर दिसतो. हा खंबाटकी घाट संपलेला आहे. आता आपण घाट उतरतोय. चढलं तसं उतरावं पण लागतं. आता डोंगर चढला तर उतरावं पण लागतं. अरे मला असं म्हणायचंय की माणसाच्या आयुष्यात चढ उतार पाहिजे. तुम्ही काही वेगळा अर्थ काढू नका, चढ उतार हवेत माणसाच्या आयुष्यात. चला आता आपण हा हायवे सोडलाय, हायवेवरनं लेफ्ट घेतला आपण, कारण आपल्याला जायचं महाबळेश्वरला, तर हायवे सोडावा लागतो आणि इथनं खालनं राईट घ्यावं लागतो वाईच्या दिशेने. इकडे जायचे आपल्याला. आणि रिटर्न पण आपल्याला इकडनंच जायचे परत. हायवे सोडलाय, पोलीस आहेत पुढं, आरटीओला थांबलाय. नाही आरटीओला आहे का कोणी? आरटीओलाच आहे. बघितलं त्यांनी, नंतर म्हणलं चला आठला नंबर प्लेट लावली. आणि आपण जसं राईट टर्न घेतला, इथे काहीतरी बहुतेक रस्त्याचं काम चालू आहे, तर जाम दिसतंय, ट्रॅफिक लागलं. आणि इथे बघा हा जो वाईला जायचा रोड आहे, म्हणजे हायवे सोडल्यानंतर राईट टर्न घेतला की वाईला जायचा रोड, तिथं रस्त्याचं काम चालू आहे. मला वाटतं सिमेंट रोड करणार असतील. या लेफ्ट साईडला बघा खोदून ठेवलंय. आणि आपण ज्या रस्त्याने चाललं, म्हणजे एका साईडला दोन्ही ट्रॅफिक आहे. गुगल मॅप वरती तरी लाल दाखवते पूर्ण. बघू आता कुठपर्यंत काय आहे, रस्ता कसा आहे माहित नाही, कारण आपण बऱ्याच दिवसांनी आलो होतो इकडे, बऱ्याच वर्षांनी. चला आपण वाई मध्ये पोहोचलो आता. हे आहे वाई शहर. आपल्या इथलं वाई मधले प्लेसेस पण बघायचे, ते मंदिर वगैरे जिथं बऱ्याच मूवीचं शूटिंग वगैरे झालेले, पण ते आता नाही, आपण जेव्हा रिटर्न येणार, रिटर्न जाताना करू ते. वाई मध्ये सीएनजी पंप भेटलाय, कारण आपला सीएनजी संपलेला आहे. आता इथे फुल करूया, गॅस भरू, म्हणजे मग आपल्याला महाबळेश्वर मध्ये जे काय सगळं एक्सप्लोर करायचं ते ऑलमोस्ट गॅसवरती होईल आपलं. जास्त गाड्या नाही आहेत आज, वीकडे असल्यामुळे. समोर 3-4 गाड्या आहेत. आणि मित्रांनो हा बघ टिक्का दिसतोय का लावलेला, ओळखा बरोबर काय टिक्का कशामुळे लावलाय? कुठे जंग जिंकून आले का मी? नाही ना, आज ऍक्च्युली आपला बर्थडे आहे, हॅपी बर्थडे आहे, त्याच्यामुळे आपण ही ट्रिप काढली महाबळेश्वरची. आज सुट्टी घेतली मस्त, म्हणलं चला फॅमिलीला फिरून आणू. त्यामुळे म्हणलं जवळपास जाऊ महाबळेश्वर, कारण उन्हाळा सुरू झाला, कडक ऊन लागते. महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे, म्हटलं तिथं जाऊ. हा तो छोटासा सीएनजी पंप इथला वाई शहरातला. आय डोंट नो इथं प्रेशर कमी आहे का जास्त, मला वाटतं कमी असावं, कारण नॉर्मली अशा छोट्या पंपावरती प्रेशर कमी असतं. ठीक आहे, जे काय असेल ते भरावं तर लागतं. चला आता गॅस भरला आपण इथे वाईमध्ये. प्रेशर होतं 8 किलो बसला. आणि आपल्या पुण्यामध्ये सीएनजीचा पर किलो रेट आहे 89 रुपये, इथे होता 95.50, म्हणजे 95.5 रुपये. ठीक आहे, चला तो निघूया. आता हॉटेलचं लोकेशन टाकलंय, जिथे आपण रूम बुक केली की हॉटेल बुक केलंय तिथलं लोकेशन टाकलंय. आधी डायरेक्ट रूमवरती जाणार आणि मग चेक इन केल्यानंतर फ्रेश होऊन आणि मग आपण एक्सप्लोर करायला सुरुवात करणार आहोत. चला आपण ॲक्च्युली मध्ये वडापाव घ्यायला थांबलो होतो, वडापाव घेतले पार्सल गाडीत खाऊ, कारण आता वाजलेत किती 1 वाजलाय, म्हणलं काहीतरी खावं. वडापाव पार्सल घेतले, गाडीतच खाऊ होता. आता घाट सुरू झालाय. हा आहे पसरणी घाट. हा रस्ता आहे तसाच आहे, म्हणजे बारीकच रस्ता आहे, मोठा नाही झालेला. म्हणजे कसा बारीक रस्ता आहे ना, त्याच्यामुळं समोरून गाडी जर नसेल तरच ओव्हरटेक करता येतो, नाहीतर ओव्हरटेक करायला थोडंसं अवघड येते.
माझ्या राईट साईडला मस्त व्ह्यू दिसतोय, पण त्याच्यासाठी मला मोबाईल हातात घ्यावा लागेल तुम्हाला दाखवण्यासाठी. बस इथं विंडशील्डला लावलाय मी. पाचगणी आणि महाबळेश्वरला जाण्यासाठी वाईच्या पुढे आलं की हा पसरणी घाट पार करून आपल्याला महाबळेश्वर आणि पाचगणीला जावे लागते. 190 कशा? पसरणी घाट संपल्यानंतर जसं आपण पाचगणीमध्ये एंटर करतो तसं इथं हा चेकपोस्ट आहे. इथे आपल्याला व्हेकल चार्जेस, पोल्युशन टॅक्स वगैरे द्यावा लागतो गाडीप्रमाणे. आम्हाला 190 रुपये इथे घेतले होते. बरं किती दिवस झाले? 7 दिवस आहे ना. आता हे बघा मित्रांनो, आपण पाचगणी एंटर केलं की इथं 190 रुपये आपले चार्जेस घेतलेत गाडीचे आणि 7 दिवसासाठी व्हॅलिड आहे म्हणतात ते. रिटर्न जाताना इथं दाखवायचे आणि ते काय दिले त्याच्यात ॲड असेल तर ठीक आहे, त्याचं काय आपल्याला घेण्याचं नाही ना. पण हे दाखव, हे अशी पार्किंग आहे आपलं, हे चार्जेस आहेत, एंट्री फी. बघा असं इथं महाबळेश्वरमध्ये हेच आहे की काय म्हणतात, एंट्री केलं पाचगणीला की इथं असे चार्जेस घ्यायला सुरुवात करतात. आता इथे काय व्हेकल टाईप दिलेलं आहे, कार, जीप आणि हे पोल्युशन प्लस टुरिस्ट टॅक्स आहे. वाव, आणि ह्या साईडला व्ह्यू आहे का बघ, इथं नंतर येतं. हे पाचगणीमध्ये एंटर केलं आपण, इकडे ह्या साईडला एक मस्त व्ह्यू आहे, ते आता नंतर बघू आपण. आधी जाऊया रूमवरती. नंतर इकडनं सगळं गर्दी वगैरे, दुकानं वगैरे, मस्त वरती पताका वगैरे लावल्या तिथं. हे टॅक्सी स्टँड आहे इथलं, टॅक्सीने फिरायचं असेल तर. आणि इकडे लेफ्ट साईडला ST स्टँड आहे, इकडं आहे ST स्टँड. हे बघा राईट साईडला दिसतंय का, हे आहे मॅप्रो गार्डन. इथे बघा, जर रस्त्याच्या दोन्ही कडेला सगळं काय म्हणतात, स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी. हो, सुप्रिया सुळे होती गाडीत गेली. ह्या मला दिसली की सुप्रिया सुळे होती ती. राईट साईडला इकडे आहे स्ट्रॉबेरी. त्याच्या साईडला बघ ना स्ट्रॉबेरी. हे मॅप्रो गार्डनमुळे इथे गर्दी व्हायला लागली. ओ माय गॉड, त्या दिवशी गाडी कुठं लावणार. इकडे बघ राईट साईडला चिक्कीच आहे, चिक्की अँड पंच. हे सगळं स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी बघ. दिसला का परी स्ट्रॉबेरीज किती आहेत. कुठनं घ्यायची परीला स्ट्रॉबेरी तेच कळणार नाही. चला आता आपण वेण्णा लेकच्या इथे इथं पण मला वाटतं काहीतरी चार्जेस घेतील. आता किती आहे तिथं बघू. मागे दिलेले चार्जेस नाहीत कधी, चालत विचारते इथले वेगळे असतील. आता हे आपण महाबळेश्वरमध्ये एंट्री करतोय ना, त्याच्यामुळे बघा इथं पण चार्जेस आहेत. अध्यक्ष किती माणसं आहेत? 2 मोठे, लहान मुलं. 2 जणांची 100 का? ऑनलाईन आहे दादा? कॅश पेमेंट. कॅश सुट्टे आहेत का? किती आहेत? 500. पुढे नाही ना अजून एंट्री काही? फक्त मंदिरात 5 रुपये आणि फॉरेस्टचा टॅक्स वेगळा असतो. अच्छा. मंदिरात 5 रुपये. चला हे बघा, इथं वेण्णा लेकच्या अलीकडे म्हणजे महाबळेश्वर एंट्री करताना इथं आपल्याला चार्जेस घेतले, पर पर्सन घेतलेत. मोठ्यांचे 50, लहान मुलांचे घेतले नाही. आज बघा सुल सामसूम झाले ते बघा. हे सगळं वेण्णा लेक सगळं इकडं, आणि एरवी हे सगळं गजबजलेलं असतं. पण आता बघा आज वीकडे आहे म्हणून काहीच नाही आहे, पूर्ण रिकाम आहे वेण्णा लेक. हा, पाणी कमी झालंय, पण संध्याकाळी छान वाटतं इथं ॲक्च्युली. चला आता रूमवर जाऊ आधी. चला आता ही रिसॉर्टची पार्किंग आहे. एवढी जागा इकडे इकडे गाडी लागली, इकडे आपली गाडी आहे. आणि हे रूम्स आहेत, यावरती रूम्स आहेत, ह्या माउंटेन व्ह्यूवाले रूम्स आहेत. हां
चलो आपण फायनली आलो तर हॉटेलवरती. ही आपली रूम आहे. 2 डबल बेड आहेत ॲक्च्युली. 4 जण आहेत म्हणून आपण क्वार्टरफुल रूम बुक केली होती. तर ही अशी रूम आहे. 2 मोठे बेड, आरामात झोपता येतं. इकडं कबड आहे, छोटासा फ्रीज आहे, इथं टी व्ही आहे, AC, आणि या साईडला आहे वॉशरूम. ओके, वॉशरूम भरपूर मोठं आहे. आईस स्पाईस वॉशरूम आहे, बरंच मोठं आहे. बघा इथे जम्पिंग काय म्हणतात ते, जम्पिंग जॅक म्हणा जे काय असेल ते. हे असं आहे कॉटेज. हे आपले रूम, वरती पण रूम्स आहेत. इकडे आहे रिसेप्शन, तिकडे ज्यूसवाला कॉर्नर आणि स्विमिंग पूल पण आहे छोटासा ना. हां मग ठीक आहे ना, दाखवतो ना. इकडे आहे छोटासा प्रायव्हेट स्विमिंग पूल. हे बघा, हा आहे छोटासा स्विमिंग पूल. याच्यात बघा असं आहे, याच्यात भिजू शकतात. त्या तिकडे दिसते एक चेंजिंग रूम आहे वाटतं. हे आहे रिसेप्शन एरिया. आणि इकडे टेबल्स वगैरे. आय थिंक इथं संध्याकाळी तुम्ही जर ऑर्डर दिली जेवायची, इथं जेवायचं असेल तर इथे बसून जेवू शकतात. तर असं आहे एकंदरीत. चला आता किती वाजलेत, 2:45 म्हणजे 3 वाजलेत ऑलमोस्ट. आता निघूया इथनं. 2 वाजता आलो आपण. 1 तासभर रूमवरती थोडा रेस्ट केला. आता जाऊया पॉईंट्स वगैरे बघायला इथं. आणि ऑफ सीझन आहे, म्हणजे काय म्हणतात, पूर्ण महाबळेश्वर आपण जसं आलो लोकच नाही आहेत, कारण आज एक तर वीकडे आहे, ऑफ सीझन आहे, एक्झाम्स वगैरे चालू आहेत. त्याच्यामुळे चला निघूया.